भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी। पौर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन तैसे माझे मन वाट पाहे। पांडुरंगाच्या दर्शनासाठी उतावी झालेले सगळे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी ऊन वारा पावसाची तमा न करता वारीमध्ये सहभागी झालेत आणि तोच वारीचा आनंद, वारीचा सगळा उत्साह आपण बघत होतो। आनंद वारी दरम्यानच पुण्यामध्ये असताना माऊलींच्या पालखीचे सेवेकरी वारकरी संजय महाराजांसोबत संदीप पाठक यांनी साधलेला संवाद बघूयात। मी माऊलीच्या रथामध्ये बसलेलो आहे। याच रथामध्ये माऊलींच्या पादुका असतात आणि माझ्यासोबत संजय महाराज आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधूया। त्यांच्या भावना काय आहेत, त्यांना कसं वाटतं। माऊली काय नशीबवान आहेत राव तुम्ही, नशीबवान आहेत तुम्ही माऊलीच्या रथामध्ये। माऊलींच्या रथामध्ये ही मी सेवेला आहे आणि ज्ञानोबराय माऊली सर्व भाविकांना म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। पांडुरंगाने माऊलींना सांगितलं की सर्व भाविकांना घेऊन आषाढीला कार्तिकला माझ्या भेटीला ये। ज्ञानोबराय माऊलींच्या चरणी आपण सर्व वैष्णवांचा मेळा जातो आणि आळंदीवरून ज्ञानोबराय माऊली आपल्याला पदरामध्ये घेऊन सर्वांची देखभाल करत आपल्याला पंढरपूरपर्यंत त्या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या दर्शनाला घेऊन जातात। आपण जीवात्म्याने या जीवामध्ये जगत असताना आपण काय करायचं, माऊलींनी ओवीमध्ये सांगितले की ओहळे हेची करावे जे गंगेची नी अंगी टाकावे। आपल्याला जर या प्रवाहामध्ये सामील व्हायचं असेल तर ज्ञानोबराय माऊलींच्या या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये वारीमध्ये सहभागी व्हायचं आणि आत्मानंद आत्मनृत्य व्हायचं। जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबराय माऊलींनी महान अशी भगवद्गीतेचं निरूपण या ज्ञानेश्वरीमध्ये मराठीमध्ये आपल्याकरता सांगून ठेवलेलं आहे। मग आपण काय करायचं, या ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं, चिंतन करायचं, ते डोक्यावर घ्यायचं आणि हीच हाक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय माऊलींनी सांगितली आणि ही दौंडी संत श्रेष्ठ चोकोबारा यांनी दिली की यारे यारे लहान तो तर याती भलती नारी नर। पण मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय पंढरपूर? ज्ञानोबराय माऊलींचं नाव घेतलं की आमचं कंठ दाटून येतं, रोमांच उभे राहतात आणि असं वाटतं की सर्व संसार सोडून द्यावा, सर्व संसार सोडून द्यावा आणि माऊलींच्या बरोबर अविरत सेवेला राहा। आणि तिकडे माऊलींच्या पादुका तुम्ही बघितल्या असतील, नुसत्या ठेवल्यात, लोकांना दिसतही नाही, पण लोक डोळे मिटून मनोभावे त्या माऊलींच्या पादुकांशी काहीतरी मागतात किंवा म्हणतात की वा वा इथे येऊन समाधान वाटलं। लोकांची एक अशी भावना आहे की मनामध्ये आपण संकल्प करतो की मी देवाजवळ हे मागू ते मागू, नवस करतो, पण माऊलींच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी ज्यावेळेस हा जीवात्मा या देव रूपाने जातो त्यावेळेस मनामध्ये शून्य भाव राहतात, मनामध्ये काही रागत नाही। हा सगळा आनंदाचा सोहळा आहे माऊली, म्हणून आमचा कार्यक्रम सुद्धा आहे आनंदवारी, जी 24 तासवर सकाळी 6:30 संध्याकाळी 6:30 आणि आनंद घ्यायचा। घर बसल्या वारी दर्शन आहे तुम्हाला माऊली। धन्यवाद। मी आपल्या या भाविकांतर्फे आपण एवढं वारीमध्ये येता लोकांना आपल्यातर्फे दर्शन होतं। मी माऊलींची सप्रेम भेट आपण वारीमध्ये येतं त्याबद्दल ही माऊलींची सप्रेम भेट आपल्याला देतोय। याचं आपण वाचन करावं, चिंतन करावं आणि आपण आपलं जीवन आत्मोन्नत करावं। रामकृष्ण हरी। वारीमध्ये अशी माणसं भेटतात, हे असं काहीतरी मिळालं की वाटतं याच्यासाठी केला होता अट्टहास आणि असं वाटतं की खरंच मी खूप नशीबवान आहे, आई वडिलांची काहीतरी पुण्य असेल म्हणून वारी घडते। बरं का मंडळी, आता माझ्यासोबत कौशल्या माऊली आहेत आणि त्या काय भजन म्हणणार आहेत का? हा जे येतं ते म्हणा, चला। पांडुरंगा ये लाड लाड ये माझं मला दर्शन दे ग, पांडुरंगा लाड लाड ये रे मला तू दर्शन दे रे पांडुरंगा। मंडळी कसं आहे, आनंदवारी यावंच लागतंय। आम्ही जरी घर बसल्या वारी दर्शन तुम्हाला देत असू, म्हणजे आम्ही आणि जी टीम, तरी पण तुम्ही वेळ काढा, रजा टाका आणि एकदा वारीला या गाड्या। हे बघा माऊलींचा रथ आहे, पालखी रथ, आणि तिथं आम्ही उभे, सगळे पुण्यातले लोक येत आहेत, वारकरी येत आहेत आणि इथं असं उभं राहून फोटो काढतायत, सेल्फी काढतायत। आम्ही सगळे भाग्यवान आहेत की आम्हाला हात लावायला मिळतोय। हा आनंदवारी बघायला विसरू नका। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।